राजहंस सिंग, राजेशजी पांडे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या सभागृहामध्ये खालपासनं वरपर्यंत बसलेल्या माझ्या अतिशय लाडक्या बहिणींनो, बघा, ज्या जमिनीवर बसल्या आहेत त्या सगळ्यात महत्वाच्या बहिणी, पण अर्थात ज्या खुर्च्यांवर बसल्या आहेत त्याही तितक्याच लाडक्या बहिणी. त्यांच्या डोक्यावर ज्या बसल्या आहेत त्याही लाडक्या बहिणी, आणि त्यांच्याही डोक्यावर बसल्या आहेत त्या हिमालयाच्या उंचीवर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणी. या सगळ्या लाडक्या बहिणींनो, आणि क्वचितच असं होतं की मला असं म्हणावं लागतं की मायनॉरिटीमध्ये असलेल्या माझ्या लाडक्या भावांनो, आजचा कार्यक्रम हा अतिशय सुंदर आणि अतिशय भावनिक अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. आपल्या अध्यक्षांनी, चित्राताईंनी, सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपला रक्षाबंधनाचा कार्यक्रम हा तर छोटा होतो, तो एखाद्या हॉलमध्ये आपण करतो, 2-3-4 हजार आपल्या भगिनी येतात, पण महाराष्ट्रातल्या भगिनींना जर त्यांच्या देवाभाऊपर्यंत त्यांचं प्रेम, त्यांची राखी पोचवायची असेल तर आपण व्यवस्था केली पाहिजे. आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर रक्षाबंधनाचा हा कार्यक्रम एका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी राबवण्यात आला. आणि आतापर्यंत 36,78,000 बहिणींची राखी ही माझ्यापर्यंत पोचलेली आहे. राखी पोचली आहे, काहींनी पत्राद्वारे आपल्या भावना देखील पोचवलेल्या आहेत. त्या तमाम बहिणींची राखी आणि त्यांचं प्रेम हे या ठिकाणी मी स्वीकारतो आणि जन्मभर या प्रेमातच मला राहायचं आहे. मला या प्रेमाचं उतराई कधीच व्हायचं नाही, हे देखील त्यांच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो. खरं म्हणजे मला प्रश्न विचारायचा आहे, यातली कुठलीही राखी उचलली तर त्या राखीची जात काय आहे, त्याचा धर्म काय आहे, त्याचा पंथ काय आहे, त्याची भाषा काय आहे. या प्रत्येक राखीमध्ये केवळ प्रेम आहे. त्याची भाषा प्रेमाची आहे, त्याचा धर्म प्रेमाचा आहे, त्याची जात प्रेमाची आहे, त्याचा पंथ प्रेमाचा आहे, त्याच्यामध्ये निस्सीम प्रेम आहे, त्याच्यात निस्पृह प्रेम आहे, त्याच्यामध्ये निरपेक्ष प्रेम आहे. अशा प्रकारची राखी आहे. आणि मला असं वाटतं आपल्या संस्कृतीमध्ये हेच महत्वाचं आहे. प्रत्येक नातं महत्वाचं आहे, प्रत्येक नात्याचा उत्सव आहे, कारण आम्ही नाती निभावणारी लोक आहोत. आम्ही परिवार, कुटुंब मानणारी लोक आहोत. आणि भारतीय जनता पक्षामध्ये काम करत असताना आपण तर बृहद कुटुंबाचा विचार करणारी लोक आहोत. कारण ज्ञानेश्वर माऊलींनी जे पसायदान मागितलं ते अखिल विश्वाकरता मागितलं, तो विचार सांगणारे आपण लोक आहोत. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं या ज्या सगळ्या राख्या आहेत त्याच नात्याचा भाव घेऊन या सगळ्या राख्या माझ्यापर्यंत पोचलेल्या आहेत. आणि मला विश्वास आहे की ज्याच्या पाठीमागे इतक्या बहिणींची प्रेम आणि माया आहे, उसका कौन क्या बिगाड़ लेगा. त्यामुळे चित्रातही तुम्ही चिंता करू नका. खूप लोकांनी खूप प्रयत्न करून बघितले, पण कुठल्याही शस्त्रापेक्षा आणि कुठल्याही अस्त्रापेक्षा प्रेमाचे आशीर्वाद हे अधिक ताकदवर असतात. आणि म्हणूनच आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आपली सेवा करण्याकरता मुख्यमंत्री पदाची जागा मला मिळाली.
याचे शिल्पकार या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत, हे जर मी म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. खरं तर आज आपण पाहतो आपल्या देशामध्ये देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी आपल्या देशाच्या विकासाचं जे स्वप्न बघितलं, त्या स्वप्नामध्ये त्यांनी एकच गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगितली की हे विकासाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर लोकसंख्येचा 50% हिस्सा जोपर्यंत या स्वप्नाचा भाग होत नाही तोपर्यंत हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून महिला लक्षित योजनांच्या माध्यमातून विकास हा मोदीजींनी सुरू केला. महिला केंद्रित विकास हे मॉडेल या देशामध्ये मोदीजींनी सुरू केलं आणि बेटी बचाव बेटी पढाव पासनं हा प्रवास जो सुरू झाला तो आता लखपती दीदीपर्यंत पोहोचलेला आहे आणि आपल्या पायावर उभ्या राहणाऱ्या आमच्या भगिनी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्याला किती या ठिकाणी अभिमान वाटला ज्यावेळी ऑपरेशन सिंदूर सुरू असताना पाकिस्तानला आम्ही कशा प्रकारे धूळ चारतोय हे सांगणाऱ्या आमच्या 2 भगिनी या आर्म फोर्सेसच्या माध्यमातून टीव्हीवर यायच्या आणि ज्या प्रकारे आपल्या सैन्याचा पराक्रम आणि भारताची दैदिप्यमान कामगिरी आमच्या पुढे मांडायच्या, त्यावेळी आपल्या सर्वांच्या लक्षात यायचं हा नवा भारत आहे, हा मोदीजींनी तयार केलेला भारत आहे की ज्या भारतामध्ये आता आमची भगिनी ही घरात बसणार नाहीये तर आमची भगिनी ही समान भागीदारीनं या देशाच्या विकासामध्ये आता सहभागी होणार आहे. आणि खरोखर आपण जर बघितलं तर आता तर 2029 साली आपल्याला माहिती आहे मोदीजींनी देशाच्या संसदेमध्ये आणि विधानसभेमध्येही आमच्या भगिनींना भागीदारी दिलेली आहे. त्यामुळे आशिषजी, रवीजी, आता आपण कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी या थांबणार नाहीत. अर्थात आपण रोखण्याचा प्रयत्नही करणार नाही, पण आता आमच्या नारी शक्तीला या देशात कोणी थांबवू शकत नाही आणि जर नारी शक्तीच थांबली नाही तर या देशालाही कोणी थांबवू शकत नाही. आता हा देश विकसित भारताकडे ही जी वाटचाल आहे, कारण मी नेहमी सांगतो आणि मोदीजी नेहमी सांगतात की जगाच्या पाठीवर ज्या देशांनी विकास केला त्या देशांच्या विकासाची वाट जर आपण बघितली, मग अमेरिका असेल, युरोप असेल, जपान असेल, कोरिया असेल, चीन असेल, अशी जी सगळी विकासाची वाटचाल आपल्याला पाहायला मिळते, या प्रत्येक देशाला हे लक्षात आलं की त्यांच्या लोकसंख्येतला 50% जो हिस्सा आहे, ज्या आमच्या महिला आहेत, यांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित करून देशाच्या मुख्यधारेमध्ये आणि अर्थव्यवस्थेमध्ये आणलं तर आपल्या विकासाची गती दुपटीने वाढेल. आणि जेव्हा त्यांनी ते केलं त्यावेळी ते विकसित अर्थव्यवस्थेकडे गेले आणि ते देश खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकसित झाले. आता तीच वाटचाल भारताची सुरू झालेली आहे आणि पुढच्या 20 वर्षामध्ये भारत जगातली पहिली किंवा दुसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनणार आणि त्या संपूर्ण वाटचालीमध्ये तुमची सर्वांची भागीदारी ही अत्यंत महत्वाची असणार आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये देखील आपला प्रयत्न हाच आहे. आज लाडक्या बहिणीसारखी योजना आपण सुरू केली. आमच्या महिला किती कल्पक असतात. 1500 रुपये आपण लाडक्या बहिणीचे दिले तर नागपूरमध्ये काही महिला एकत्रित आल्या आणि त्यांनी स्मॉल फायनान्स सोसायटी त्याच्यातनं काढली. या 1500 रुपयाची बचत केली आणि त्यातनं स्मॉल फायनान्स सोसायटी काढली आणि त्यातनं आपल्याच सभासद महिलांना कर्ज देणं सुरू केलं आणि त्यातनं त्यांना आपल्या पायावर उभं करणं सुरू केलं. आता तेच मॉडेल
संपूर्ण महाराष्ट्रात आपण तयार करतो आहोत आणि केवळ 1500 रुपयापुरतं भगिनींना ठेवायचं नाहीये, तर त्यातनं भगिनींना आपल्या पायावर उभं करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि मला आनंद आहे की मोदीजींनी ज्यावेळी लखपती दीदीचा कार्यक्रम हा अनाऊन्स केला, अनेकांना प्रश्न पडला लखपती दीदी म्हणजे नेमकं काय. आणि मग एकदा ₹1,00,000 किंवा तशा प्रकारची तिची सांपत्तिक स्थिती झाली म्हणजे तिला लखपती दीदी म्हणायचं का. मोदीजींनी सांगितलं नाही, जी महिला स्वतःच्या भरोशावर स्वतःच्या पायावर उभं राहून दरवर्षी वर्षाला ₹1,00,000 जास्त पैसा कमवेल तिला लखपती दीदी म्हणता येईल. आणि त्याकरता वेगवेगळ्या योजना मोदीजींनी सुरू केल्या. आणि आज मला सांगताना आनंद वाटतो, लखपती दीदीच्या कार्यक्रमात देशात पहिल्या नंबरवर आपला महाराष्ट्र आहे. मागील वर्षी 25 लाख बहिणी लखपती दीदी झाल्या आहेत. या वर्षी अजून 25 लाख भगिनी लखपती दीदी होणार आहेत. आणि माझ्या 1 कोटी बहिणींना लखपती दीदी केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, हा निर्णय आम्ही केलेला आहे. आणि ज्यावेळेस मी सांगतो की 50 लाख लखपती दीदी झाल्या, खरं म्हणजे त्याच्यामध्ये आमचं काही श्रेय नाही. आम्ही फक्त ते श्रेय घेतो. या ज्या झाल्या त्या स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःच्या मेहनतीने या ठिकाणी लखपती दीदी झाल्या आहेत. आपण केवळ त्याकरता योजना तयार केलेल्या आहेत आणि त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. आता पुढच्या काळामध्ये अशाच प्रकारे या योजनांना आपल्याला अधिक खालपर्यंत न्यायचं आहे. आपल्याला महिलांना सक्षम करायचं आहे. त्या कुणावर अवलंबून असणार नाहीत. कारण आपण बघितलं, सावित्रीबाई फुले म्हणायच्या की एक महिला शिकली की पूर्ण परिवार शिकतो. तसं एक महिला ही जर कमावती झाली तर पूर्ण परिवाराचं ती कल्याण करते. आणि म्हणून त्या परिवाराच्या कल्याणाची संकल्पना ही या महिलांच्या कल्याणातनं या ठिकाणी होणार आहे. आणि एक गोष्ट अजून मी नेहमी सांगतो, आम्ही अनेक महामंडळं तयार केली. सगळी महामंडळं चांगली काम करतायत. काही महामंडळांनी तर खूप उत्तम काम केलंय. पण आमचा अनुभव असा आहे, बहुतांश, काही महामंडळ ठरवलीत, बहुतांश महामंडळाच्या माध्यमातून आमच्या तरुणांना ज्यावेळी आम्ही एखादं कर्ज देतो त्यावेळी 50% त्यातले तरुण हे कर्ज परत करतात. पण आम्ही वेगवेगळ्या महामंडळातनं, मविममधनं किंवा वेगवेगळ्या